नाशिकमध्ये भाजपच्या पक्षप्रवेशावेळी मोठा गोंधळ झालेला आहे। पक्षप्रवेशाला विरोध करत भाजपच्याच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे। कार्यकर्त्यांच्या विरोधानंतरही गोंधळाच्या वातावरणातच हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झालाय। मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पक्षप्रवेश पार पडला। विनायक पांडे, यतीन वाघ, दिनकर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। नितीन भोसले, शाहू खैरे यांचाही भाजपमध्ये प्रवेश होतोय। अतिशय महत्त्वाची अशी बातमी, नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यांपासून ऑपरेशन लोटस राबवलं जात आहे। मंत्री गिरीश महाजन यांची रणनीती यशस्वी ठरली आहे, कारण महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि मनसे आता नव्यानं आली आहे। त्या सगळ्यांचे जे महत्त्वाचे नाशिकमध्ये नेते आहेत, चांगले मोहरे आहेत, त्यांना आता भाजपनं गळाला लावलेला आहे। शाहू खैरे, यतीन वाघ आपण पाहतोय कोण कोण भाजपमध्ये गेलेला आहे। ही जी नावं आहेत त्या सगळ्यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश दिला गेलेला आहे। विनायक पांडे, नितीन भोसले, दिनकर पाटील या सगळ्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश पार पडतोय। मात्र या पक्षप्रवेशाला भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांनी कडाडून विरोध केलाय। तसंच स्थानिक पदाधिकारी जे आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी आम्हाला विश्वासात न घेता हा पक्षप्रवेश घडवून आणल्याचा आरोप केलाय। आणि या पक्षप्रवेशावेळी भाजप कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येनं जमून आक्रमक होत या पक्षप्रवेशाला विरोधही केलाय। किरण ताजणे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। किरण, सध्या भाजप कार्यालयामध्ये कसं वातावरण आहे? गोंधळाची स्थिती अजूनही कायम आहे का? कस्तुरी, खरं म्हणजे भाजपने एकाच वेळेला तब्बल 4 पक्षांना धक्का दिलेला आहे। ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हा धक्का दिलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक पांडे, त्यासोबतच यतीन वाघ यांचा प्रवेश झालेला आहे, तर मनसेचे दिनकर पाटील, त्यांच्या पत्नी, त्यांचा मुलगा आणि त्यांच्यासोबत त्यांच्या प्रभागामध्ये असलेले पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा देखील पक्षप्रवेश झालेला आहे। तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असलेले मनसेचे माजी आमदार नितीन भोसले यांचा देखील प्रवेश झालेला आहे। एकूणच जर बघितलं तर भाजपने हा मोठा आगामी निवडणुका लक्षात घेता मोठा धक्का हा विरोधकांना दिलेला आहे। विरोधकांचे महत्वाचे नेते भाजपने गळाला लावलेले आहेत, त्यामुळे भाजपची मोठी ताकद या निमित्तानं वाढलेली आहे। आणि या पक्षप्रवेशाच्या सगळ्या दरम्यान भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी, विशेषतः प्रभाग 13 मधील कार्यकर्त्यांनी या सगळ्या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवलेला होता। गिरीश महाजन आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी करण्यात आली। विरोध खरं तर या पक्षप्रवेशाला करण्याचा प्रयत्न झाला, मात्र गिरीश महाजन यांनी या सगळ्या दरम्यान सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेत योग्य न्याय दिला जाईल अशा स्वरूपाची भूमिका मांडत अद्यापपर्यंत कुणालाही तिकीट जाहीर केलेलं नाहीये, प्रवेश घेतलेला आहे। एकाच जागेवर 6 ते 7 जणांचा प्रवेश होतो, त्यामुळे कुणालाही तिकिटाचा शब्द दिलेला नाहीये, उमेदवारी कुणालाही कन्फर्म केलेली नाहीये असं सांगत त्या जे विरोध करत होते त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला। मात्र नंतरच्या काळात भाजप कार्यालयामध्ये हा संपूर्ण पक्ष प्रवेश जो आहे तो पार पडलेला आहे। विरोधही या सगळ्या दरम्यानमध्ये बघायला मिळालेला आहे, मात्र तो विरोध येत्या काळामध्ये मिटेल अशा स्वरूपाचा विश्वासही मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलेला आहे। आपण पाहतोय मोठ्या गोंधळाच्या वातावरणात हा पक्षप्रवेश पार पडलेला आहे। खरं तर मंत्री गिरीश महाजन हे संकट मोचक म्हणून ओळखले जातात, मात्र त्यांच्याच पक्षातील काही स्थानिक नेत्यांनी या पक्षप्रवेशाला विरोध केल्यामुळे त्यांच्यावरच संकट ओढावल्याचं चित्र आहे।